ठिकाणांवरील हल्ल्याचा हा व्हिडिओ आहे। इराणनं अमेरिकेच्या ठिकाणांवर ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि त्यानंतर हा नवा व्हिडिओ इराणनं जारी केलेला आहे। तर गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या या युद्धाविषयी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहे। सर, युद्धाचा 8वा दिवस आहे, काय चित्र दिसतं आणि हे युद्ध पुढे कुठे जाईल याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही। हे युद्ध मोठ्या वेगाने समोर सरकत आहे। अमेरिका तर या युद्धामध्ये फसलेलीच आहे, पण ती फक्त संसाधनांनी फसलेली आहेत। म्हणजे तिची विमानं, त्यांचे ड्रोन, त्यांची जहाजं या विमानात आलेली आहेत। त्यांची जीवहानी आणि वित्तहानी फारशी झालेली नाही आहे, एक्सेप्ट फक्त मिसाईल आणि अम्युनिशन जर सोडलं तर। पण इस्रायल याच्यामध्ये खूप जास्त मार खातो आहे, कारण जो इराण आहे तो इस्रायलवर सतत हल्ले करतो आहे। हिजबुल्ला इस्रायलवर सतत हल्ले करतो आहे। इस्रायलवर दोन्ही बाजूनी मारा होतो आहे। त्यामुळे हे युद्ध जे आहे ते अमेरिकेने सुरू केलेलं असून हे इस्रायलला जास्त महागात पडतं आहे असं माझं मत आहे। युद्ध कुठे थांबवायचं हे ट्रम्पला स्वतःला माहीत नाही आहे, कारण युद्धाचं ध्येय काय, मेन म्हणजे युद्धाचं एक एम असतं, ते एम काय आहे हेच अजून अमेरिकेला कळलेलं नाही आहे। त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्हाला रेजिम चेंज करायचं आहे, नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला खोमेनीला मारायचं आहे, नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांचे मिसाईल जी डेव्हलपमेंट आहे ती थांबवायची आहे, नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांचे जे मिसाईलचे साठे आहेत ते उद्ध्वस्त करायचे आहेत। हे सगळे त्यांचे ध्येय होते आणि आताचं ध्येय त्यांचं आहे की जे कर्ड लोक आहेत इराणच्या उत्तरी सीमेवर, त्या लोकांना शस्त्रास्त्र देऊन त्यांना इराणी सैन्याच्या अगेन्स्ट उभं करायचं। लोकांना ते पुढे करण्याचा प्रयत्न करतात। अगदी बरोबर आहे। तर त्यामुळे अशी जेव्हा तुम्ही आपली ध्येय प्रत्येक क्षणाला चेंज करत राहता, तेव्हा सैन्याला कळत नाही की एक्झॅक्टली तुम्हाला काय पाहिजे। त्यामुळे हा प्रॉब्लेम ट्रम्पसमोर उभा राहणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर गेल्या